कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू, तू परत कशी आलीस? तू गेली होतीस ना? वय देवी आई, गेले होते मी, पण बा डॅडी हे गाणी घे ना। बा मी ना गणी परत आलोय। पारू, तू खरंच आलीस का? मी सपनात आहे? पार हा सपन नाही, आम्ही खरंच आलो आहोत। पारू, बरं झालं तुम्ही आलात। म्हणजे शपथ घेऊन सांगतो की माझ्या मनात नव्हतं तुम्हाला घराबाहेर काढायचं, पण काय करू, मनावर दगड ठेवून मी तुम्हाला जा म्हणून सांगितलं। तुम्ही गेलात आणि माझ्या अंगातला जीव गेल्यासारखं झालं। बघितलं ना कसं मी एकटा पडलोय। मला असं वाटत होतं की मी तुम्हाला हात घालून बसलो कायमचा। पा या पारू, तू परत कशी काय आलीस? मामा मी आणलं त्यांना। मामा जे झालं त्यात पारूची काही एक चूक नाहीये। आईचा गैरसमज झालाय, पण तुम्ही काळजी करू नका, मी ते करेन सगळं हँडल। पण इथून पुढे पारू आणि गणित इथेच राहतील आणि हा माझा फायनल डिसिजन आहे। आदित्य बाबा, मी तुमच्या समोर हात जोडतो। माझ्या पारूमुळं तुमच्यामध्ये आणि आईल्या मॅडम मध्ये आणखी अडचणी वाढायला नको। खरंच मामा मी आहे ना, तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना? म्हणजे आता आम्ही कुठे बी नाही जाणार? नाही रे बाबा, आता आदित्य बाबांनी एवढं सांगितल्यानंतर कोण तुम्हाला घराबाहेर काढेल? हा? ठीक आहे, जा किचनचा ताबा घे। वय मी आलेच। ह्या आदित्यला काय झालंय ना, काही कळत नाहीये मला। हो ना मॅम, मुद्दाम केल्यासारखं वागतोय ना, कळतच नाहीये का असा वागतोय। तुम्ही पारूला जायला सांगितलं आणि तो पारूला परत का घेऊन आला? मी पारूला जायला सांगितलं नव्हतं। आय एम सो सॉरी, ती स्वतःहून गेली। आय मीन मारुती मामाने तिला पाठवलं, पण तुम्ही तिला थांबवलं पण नव्हतं ना, उलट परवानगीच दिली होती जायला। तरी पण आदित्य तिला परत घेऊन आला। असो, पण मॅम तुम्ही आदित्यला प्लीज ओरडू नका, प्लीज। अनुष्का, तू या सगळ्याचा विचार नको करूस। आदित्य माझा मुलगा आहे, तो जे करेल ते विचार करूनच करेल। ऑफकोर्स। तू फक्त बेस्ट ब्रँड अँबॅसेडर कसं बनायचं ना, ह्याचा विचार कर आता। आदित्यला वाटतंय कंपनीची ब्रँड अँबॅसेडर बदलल्यामुळे कंपनी गडबडेल, पण मला खात्री आहे की लोक तुला सुद्धा तितकंच प्रेम देतील।
पण त्यासाठी तुला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. हा, आपण तुझं आणि आदित्यचं पोस्ट वेडिंग शूट करणार आहोत, त्याच्या तयारीला लाग. आय ट्राय माय बेस्ट मॅम. आय एम शुअर. आदित्य, जसं तुला वाटतंय माझा निर्णय चुकलाय, तसं मलाही खात्री आहे की माझा निर्णय नाही चुकणार. तिथे मग उठा ना, सकाळ झालीये. हो 5 मिनिट. प्रीतम, अहो चला ना, मला खूप काम आहेत. उठा लवकर, चला पटकन. 5 मिनिट. 5 मिनिटं काय, 5 मिनिटं करत करत अर्धा तास झाले. गुड मॉर्निंग. पारू, पारू, अगं तू परत आलीस. मला माहित होतं दादाच हे करू शकतो. दादाने केलंय ना, दादाच करू शकतो. दादा तू ग्रेट आहेस. प्रीतम, आदित्य आणि अनुष्काचं पोस्ट वेडिंग डेमो शूट उद्याच आहे. हे सुद्धा लाईव्ह असणार आहे. आणि हे शूट मागच्या वेळेपेक्षा जास्त मोठं आणि किर्लोस्करांच्या प्रतिष्ठेला शोभेल असंच व्हायला हवंय. आणि सगळ्यात महत्वाचं, मागच्या वेळेला जी चूक झाली ती या वेळेला होता कामा नये. अर्थात ती होणार नाहीये, कारण ह्या शूटला मी स्वतः हजर असणार आहे. प्रीतम, आदित्यला विचारून घे की हे कंपनीचं काम आहे म्हणून तरी तो ही ऍड करायला तयार होणार आहे का यातही त्याला माझा विरोधच करायचा आहे. कंपनी रिलेटेड कुठलंही काम करायला माझा कधीच विरोध नसणार. फक्त मला असं वाटतं या शूटची संपूर्ण जबाबदारी अहिल्यादेवी किर्लोस्करांची असेल, कारण त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांमुळे या शूटवर परिणाम होऊ शकतो. मी घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी माझीच होती आहे आणि ती उद्याही असेल. माझ्या निर्णयांचे जे काही परिणाम असतील ते भोगायला मी तयार आहे. प्रीतम, उद्या आपल्या घरातच सेटअप लावून घे आणि अनुष्काला तयार करायची जबाबदारी पारूची असेल. प्रीतम, प्रीतम, सॉरी. काय काय झालंय? तुम्ही एवढे नाराज का आहात? उद्याच्या शूटचाच विचार करताय ना? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.